नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी महत्त्वाची आणि आनंदाची अशी बातमी समोर येत आहे की शेतकऱ्यांना ज्या प्रतीक्षेची गोष्ट होती ती प्रतीक्षा अखेर शेतकऱ्यांची संपलेली आहे। पीएम किसान योजनेचा 21 हप्ता याची तारीख जाहीर झालेली आहे। या दिवशी मिळणार आहे तुम्हाला 2000 रुपये। आता हे दिवस कोणता राहणार आहे आणि कोणती तारीख ही जाहीर करण्यात आलेली आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर शेतकरी बांधवांनो, देशातील कोट्यवधी शेतकरी सध्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत येणाऱ्या 21व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। दरवर्षी 3 हप्त्यामध्ये म्हणजेच की 6000 रुपये मिळणाऱ्या या योजनेचा प्रत्येक हप्ता शेतकऱ्याच्या आर्थिक नियोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो। यावर्षी विशेषतः या हप्त्याची अपेक्षा अधिक आहे, कारण अनेक राज्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे शेती क्षेत्राला मोठा फटका बसला आहे। पूरग्रस्त राज्यांना आगाऊ मदत म्हणून केंद्र सरकारने अलीकडेच काही राज्यांमधील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजना आगाऊ देण्याचा निर्णय घेतला आहे। पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या 3 राज्यांमध्ये अलीकडच्या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि त्यानंतर आलेल्या पुराच्या संकटामुळे शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागले। या परिस्थितीचा विचार करून सरकारने तातडीची मदत करण्यापुरता आणि पुरवण्यासाठी निर्णय घेतला। 26 सप्टेंबर 2025 रोजी या 3 राज्यांमध्ये अंदाजे 27 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21 हप्ता थेट त्यांच्या खात्यात जमा करण्यात आला। या उपक्रमाअंतर्गत एकूण 540 कोटी रुपयाची रक्कम प्रत्यक्ष लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यात आली। ही थेट रक्कम हस्तांतरणाची योजना शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत पुरवण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरली आहे, कारण की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे संकट हे खूप काही मोठे आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सध्या अत्यंत कठीण परिस्थिती चालू आहे। राज्यातील विविध भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना सामना करावा लागत आहे। काही राज्यांमध्ये पावसाचा अभाव आणि दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे, तर काही भागामध्ये हंगामाच्या शेवटी झालेल्या अनपेक्षित पावसामुळे उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे, कारण की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आगाऊ म्हणून त्यांना पावसाचा खूप मोठा फटका बसलेला आहे। खरीप हंगामात अपेक्षित उत्पन्न मिळू न शकल्याने शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत। कर्जाचा बोजा, कृषी निष्ठावांच्या वाढत्या किमती आणि पिकाचे नुकसान यामुळे त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक झालेली आहे। अशा वेळी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता जर मिळाला तर त्यासाठी हा मोठा आधार ठरणार आहे। आता या हप्ता कधी येणार आहे, तर हा हप्ता विविध सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकार दिवाळीच्या सणाच्या आधी देशभरातील उर्वरित सर्व पात्र शेतकऱ्यांना 21वा हप्ता वितरित करण्याच्या तयारीत आहे, अशी अपेक्षा होती, परंतु अद्यापही हप्ता आलेला नाही। यासाठी संबंधित विभागांना आवश्यक निर्देश देण्यात आलेले आहे की त्वरित ही प्रक्रिया राबवण्यात यावी आणि ही प्रक्रिया वेगवान करण्यात येत आहे। बिहार राज्यात लवकरच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमुळे लागू होणाऱ्या आचारसंहितेपूर्वी सरकार हा हप्ता वितरित करण्याचा प्रयत्न करत आहे, म्हणजेच की हा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात येणार आहे। जर हा 2000 रुपयाचा हप्ता दिवाळीच्या सणाच्या आधी शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाला असता तर शेतकऱ्यांना ही दिवाळी अजून मोठी साजरी करण्यात येत होती, परंतु अद्याप याची काही प्रतीक्षा आणि याची काही न्यूज आपल्या समोर आलेली नाही, तर तो त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने दिवाळी गिफ्ट म्हणून ठरत होता। परंतु सणाच्या खर्चासाठी आणि नंतरच्या रब्बी हंगामाच्या तयारीसाठी ही रक्कम उपयोगी पडली नाही, म्हणून बिहार निवडणुकीच्या पहिलेच तुम्हाला हा हप्ता वितरित होईल, म्हणजेच की महाराष्ट्र सरकारला हा नोव्हेंबरच्या सुरुवातीला किंवा या ऑक्टोबरच्या शेवटच्या एंडिंगला त्यांना हा हप्ता मिळून जाईल अशी अपेक्षा आहे। पात्रता आणि याचे जर नियम आणि निकष बघितले तर पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही महत्त्वाच्या बाबीची पूर्तता केली आवश्यक आहे। सर्वप्रथम शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण केलेली असणे अत्यावश्यक आणि बंधनकारक आहे। इलेक्ट्रॉनिक केवायसी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करता येते आणि ती नियमित अद्ययावत ठेवणे महत्त्वाचे आहे। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आधार कार्डचा बँक खात्याशी योग्य संबंध आणि संलग्न असणे। आधार लिंकिंग झाल्यास रक्कम खात्यात जमा होण्यास विलंब होऊ शकत नाही आणि अडथळा सुद्धा येऊ शकत नाही। तसेच बँक खाते सक्रिय स्थितीत असणे आणि त्यात कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण नसणे आवश्यक आहे। योजनेचे महत्त्व तुम्हाला तर माहीतच आहे की प्रधान सन्मान निधी योजनेची भारत सरकारच्या कल्याणकारी योजनेपैकी ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे। या योजनेअंतर्गत देशातील छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांना दरवर्षी 3 समान हप्त्यामध्ये एकूण 6000 रुपये थेट बँक खात्यामध्ये हस्तांतरित केले जाते।
प्रत्येक हप्त्याचे 2000 रुपये असतात आणि हे पैसे शेतकऱ्यांना लागणाऱ्या विविध गरजा भागवण्यासाठी वापरले जातात. म्हणूनच नागरिकांनी महत्त्वाचे पाऊल उचलावे आणि हे संपूर्ण करावे आवश्यक आहे. योजनेचा लाभ सुरळीतपणे मिळावा आणि शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या बाबीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. प्रथम आपले नाव योजनेच्या लाभार्थी यादीत आहे का हे तपासून पाहावे. हे पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे तपासता येते. बँक खाते तपशील अचूक असणे आवश्यक आहे. खाते क्रमांकात किंवा IFSC कोडमध्ये काही चूक असल्यास रक्कम जमा होण्यास अडथळा येऊ शकतो. तसेच मोबाईल नंबर अद्ययावत असणे आवश्यक आहे, जेणेकरून रक्कम जमा झाल्यास त्वरित संदेश मिळेल. तांत्रिक सुधारणा आणि पारदर्शकता असणे आवश्यक आहे, कारण की यानुसारच तुम्हाला 21 हप्ता जेव्हा पण वाटप होईल तर लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होईल. संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर 21 हप्ता मिळेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.